हॅलो नमस्कार। आज आम्ही कुठे निघालो आहोत हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल हो ना, तर समजेलच। आणि ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आली आहे माझी छोटी बहीण आणि तिचा मुलगा समत। श्रीशा आणि समत हे खूप खुश होते, कारण यांना मस्ती करायला भेटणार आणि कोणी काही रागवणारही नाही। मी बनवली होती इडली आणि सर्वांनी नाश्ता केला। आम्ही सर्व निघालो होतो पाथरीला, म्हणजे माहेरी। आमचा हा फर्स्ट प्रवास होता। दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद खूप झळकत होता, कारण की दोघांनाही खूप मस्ती करावं वाटत होती। हा आमचा फर्स्ट प्रवास असंच म्हणता येईल, कारण आम्ही ह्या 8 डेमध्ये खूप प्लॅन केलं आहे। श्रीशा आणि समर्थला सोबतच बसायचं होतं, म्हणून यांचा इकडे गोंधळ सुरू होता। सो जवळजवळ 50 लोकांचा स्वयंपाक बनवला होता। आमटी बनवली होती, कढी बनवली होती, पुरण 4 किलो पुरण करून ठेवलं, भजी बनवली आणि राईसचे 2 कुकर लावून घेतले। पोळ्याही बनवून ठेवल्या होत्या। आता थोडे नैवेद्य वगैरे बनवून घेतले, सगळं काही आवरून घेतलं आणि निघालो गावाकडे। सकाळी 5ला उठून सगळा स्वयंपाक बनवला आणि 10ला आम्ही निघालो गावाकडे। नैवेद्य, वटीचं सामान, फूल, हार, शेंदूर हे सगळं पॅक केलं। काही देवदर्शनासाठी गावाकडे आम्ही अगोदरच सगळं काही रेडी करून ठेवलं होतं, प्लॅनिंग करून ठेवली होती। लहान बाळाला गावाकडे सर्व देवांच्या दर्शनासाठी घेऊन जातात, तर हे काही झालं नव्हतं। पण आता श्रीशा 2.5 वर्षाची झाली, सो मम्मी म्हणाली आता आपण घेऊन जाऊ। आमच्या गावाकडे सप्ताही सुरू होता आणि आमच्या गावामध्ये महादेवाचं खूप असं जुनं मंदिर आहे आणि आमच्या गावामध्ये गंगाही आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा केली, आरती केली, गावाच्या सगळ्या देवाला वटी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, पाया पडले, दर्शन घेतलं आणि आता आलो आमच्या शेतामध्ये। मी 2 वर्षानंतर गावाकडे गेले होते, सो आमच्या शेतामध्ये विहिरीजवळ आसरा आहे, ते दर्शन घेतलं। मला माहीत नव्हतं की कोणतं शेत आमचं आहे ते। पप्पाला विचारलं, सो पप्पाने दाखवलं हे एवढं आहे म्हणून। शेतात खूप दिवसाने गेले, बट एवढं छान फील झालं, खूप छान वाटलं। सगळीकडे सगळ्या शेतामध्ये फेरफटका मारला। घरी आलो, छान असं काकूने चहा बनवला होता, चहा घेतला, इकडे सगळे बसले होते, थोड्या वेळ बोलणं वगैरे झालं। नंतर आम्ही निघालो दुसरीकडे, म्हणजे आमच्या वाड्यामध्ये, जिथे आमचं घर आहे। वाड्यामध्ये मुंजा आहे, सो दर्शन घेतलं, तिथेही चहा पाणी झालं, सगळ्यांना भेटलो, बोललो। घरी आलो, सुवासिनीला जेवू घातलं, सगळ्यांचे जेवण झाले। आता मात्र सगळं काही आवरून ठेवायचं होतं, जे की खूप कंटाळवाणं होतं। तर किचन वाटा खूप घाण झाला होता, म्हणून साफसफाई करून घेतली, सगळं काही आवरून घेतलं। सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ आवडत असतील तर